स्वामी सर्वांना आपल्या इथे ना एक परंपरा किंवा प्रथा म्हणूया आपण की एखादी गोष्ट व्हायरल झाली ना की त्यावर भीती किंवा त्यावर विश्वास हा ठेवायचा की नाही ठेवायचा हे कळत नाही. काय झालंय 24 फेब्रुवारी 2026 ते 3 मार्च 2026 हा काळ आहे होलाष्टकचा. आणि होलाष्टकचा काळ म्हणजे मानला जातो की तो घातक आहे, मुलांसाठी चांगला नाहीये, मुलांना करणी बाधा होऊ शकते, मुलांना त्रास होऊ शकतो किंवा मुलांना नजर लागू शकते. अशा पद्धतीने होलाष्टक बद्दल बरेचसे गैरसमज तयार होत आहेत. कारण ही जी कथा आहे ज्यामध्ये प्रल्हाद आणि होलिका जी आहे त्याबद्दलची जी कथा आहे त्यामध्ये याचं वर्णन आहे. आता ती कथा कधीतरी नंतर सांगेल किंवा तुम्हाला माहिती पण आहे. त्या पद्धतीने असं मानलं जातं की या 8 दिवसांमध्ये मुलांना त्रास आहे किंवा मुलांना त्रास होऊ शकतो, मुलांना बाहेर पाठवायचं नाही, काळी बाधा होऊ शकते, नजर लागू शकते. तर असं काही नाहीये. होलाष्टक हा असा काळ असतो ज्यामध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे नसतात. मग मुलांनीच काय तर कोणीही कुठल्याही व्यक्तीने कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. म्हणजे लग्न असू दे, वाढदिवस असू दे किंवा एखादे नवीन घरात प्रवेश असू दे किंवा नवीन बिझनेसचं लॉन्च असू दे किंवा एखादा मोठा व्यवहार असू दे, सोनं नाणं खरेदी असू दे किंवा काहीही जी शुभ वार्ता घेऊन येते अशी काही गोष्ट. आता एखाद्या मुलाचा जन्म झाला तर काही हरकत नाहीये, पण आपण मुद्दाम एखादी गोष्ट शुभ वार्ता किंवा शुभ गोष्टी ह्या होलाष्टकमध्ये करू नये असं मानलं गेलेलं आहे. म्हणजे गृहप्रवेश असू दे, अशा कोणत्याही गोष्टी ह्या होलाष्टकमध्ये करू नये. हे फक्त मुलांशी संबंधित नाहीये, तर हे आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे, ज्यामध्ये तुम्हाला असे शुभ कार्य जे आहे ते 8 दिवस करत नसतात. त्यामुळे याचं बाकी काही नाहीये की हे करू नये, असं करू नये, मुलांना त्रास वगैरे हा गैरसमज पसरवू नका. उलट याबद्दलची चांगली माहिती पसरवा की याच्याने फक्त मुलांना त्रास होणार आहे का काय असं नाहीये. तर हे काळ काही चांगल्या गोष्टी करू नये किंवा शुभ गोष्टी करू नये म्हणून नाही मानला जातो किंवा हा करत नाही एवढंच आहे. बाकी यामध्ये कुठलंही दुसरं बंधन नाही किंवा काही अशी घातक नाही किंवा कुठल्याही प्रकारचं असं भीती नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि तुम्हालाही वाटत असेल की ही अफवा पसरत आहे किंवा अशा लोकांमध्ये ही गोष्ट जात आहे, तर जेवढं होता येईल तेवढा हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.